नमस्कार सर्वांचे. फार्मा सोल्युशन या टेलिग्राम चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फार्मा सोल्युशन चॅनल हे 2018 पासून फार्मसी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करत आहे. त्यासाठी अविरत झटत आहे आणि या महाराष्ट्रातल्या फार्मसी विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी किंवा खाजगी नोकरीसाठी खूप सारी मदत झालेलीच आहे. आजपर्यंत 500+ विद्यार्थ्यांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलाय, तोही मोफत. आणि शासकीय स्पर्धेमधील विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. आणि त्यांना जी जी काय मदत होईल किंवा ज्या ज्या ठिकाणी कुठेही अडचणी असतील त्या बऱ्याच वेळा सोडवण्यात आलेल्या आहेत. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यात येतात. तर हा जो काही उपक्रम आहे हा पूर्ण सामाजिक आहे. हा म्हणजे सर्वांसाठी की आपल्या फार्मासिस्टने पुढे गेलं पाहिजे. आणि माझा फोकस हा पूर्ण दर्जा, गुणवत्ता आणि म्हणजे सर्वोत्तम कसं देता येईल विद्यार्थ्यांना, आणि खरोखर ज्या गोष्टी मार्केटमध्ये कुणी देणार नाही किंवा कुणी तुम्हाला सांगणार नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो. आता सध्या आपल्या चॅनलवरती बरेचसे जॉईन झालेले आहेत, म्हणजे 13,000 सबस्क्रायबर आहेत. आपले असे 2-3 चॅनल आहेत, असे टोटल मिळून 50,000+ तरी विद्यार्थी माझ्या संपर्कात असतील, माझ्या कनेक्टमध्ये असतील. व्हॉट्सअपवर असो, फेसबुकवर असेल. आणि 1-2-3 चॅनल आहेत आपले, फार्मसी हक्क समिती, फार्मा सोल्युशन आपलं चॅनल आहे. ठीक आहे. त्यामुळं असं नाही की आपण एका लिमिटेड क्षेत्रात नाही, आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण MSPC असेल, केमिस्ट असोसिएशन, आपण आपल्या सर्वांचे संबंध अतिशय चांगले आहेत. आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यात मदत लागते त्या ठिकाणी आपण केलेली आहे. तर आजचा विषय आपला हा एक्झाम स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा महिलांनी कसं नियोजन केलं पाहिजे, माइंड मॅनेजमेंट टेक्निक्स काय असतात, किंवा आपण कसं राहिलं पाहिजे. आज आपल्याला अतिशय विस्तृतपणे दिवसभराचं म्हणजे जे काही नियोजन असतं, आपलं प्लॅन असतो, तर तो खरंच आज आपल्या सन्माननीय आदरणीय भाग्यश्री वठारे मॅडम, ज्यांचं BV ट्रेनर अकॅडमी आहे, आणि त्या यशदामधील जे काही क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर जे असतात, MPSCतनं सिलेक्ट झालेले, नीती आयोग जो गव्हर्नमेंटचा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्लॅनिंग आयोग आहे, तुम्हाला माहिती आहे, किंवा अनेक कॉर्पोरेट कंपन्या, अनेक ठिकाणी 36 जिल्ह्यांमध्ये मॅडमनी प्रवास केलेला आहे. आणि 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या फूड, फॉरेस्ट, अशा वेगवेगळ्या महसूल, अशा वेगवेगळ्या विभागातील जे काही अधिकारी कर्मचारी असतात, प्रत्यक्ष काम करणारे जे काही कर्मचारी असतात, त्यांना नेहमी काउन्सिलिंग, मार्गदर्शनासाठी त्यांना बोलवलं जातं. आणि त्या म्हणजे आपल्यासाठी त्या आज इथे आहेत, याचंही खूप आपलं भाग्याचं आहे. त्यांच्या आणि आपले म्हणजे ओळख बऱ्याच दिवसांची असल्यामुळे त्या आपल्यासाठी उपलब्ध आहेत. बाकी ठिकाणी, इतर ठिकाणी त्या खूप बिझी असतात, नेहमी प्रवासात असतात. तर महिला सक्षमीकरणासाठी त्या खूप चांगलं काम करतायत समाजामध्ये. तर आज मी त्यांना इन्व्हाइट करतोय. मॅडम नमस्ते. तुम्हाला 1 मिनिट, मी भाग्यश्री मॅडम तुम्ही आल्यात? 1च मिनिट मॅडम, 1 मिनिट. थोडस नेटवर्क याला स्ट्रॉंग पाहिजे. तुम्हाला अलो टू स्पीक केलंय मॅडम. येस. वेलकम मॅडम. या फार्मा सोल्युशन चॅनल मध्ये आपली हार्दिक स्वागत आहे, टेलिग्राम चॅनल मध्ये. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये, बोलू शकता? एक मिनिट. येस मॅडम. नमस्ते मॅडम. तुमचा आवाज येत नाही, आवाज अनम्यूट करू शकता मॅडम? म्यूट वगैरे आहे का बघा, चेक करा. खाली तुमचा आवाज म्यूट आहे मॅडम. मला माईक जो तुमचा तो म्यूट दिसतोय.
तुमच्या राईटला 3 डॉट आहेत मॅडम, तिथे बघा एकदा वरती, सगळ्यात वरती, किंवा मग तुम्ही जर खाली याच्यामध्ये असेल तर खालच्या चॅटमध्ये पण तुम्हाला काही विद्यार्थी दिसत असतील. जस्ट अ मिनिट. सेशन नीड टू स्टार्ट. नाही, खाली तुमचा माईक ऑफ दिसतोय मॅडम. रिजॉईन करा मॅडम, रिजॉईन करा. हा, आता येतोच आवाज? येस मॅडम. हा, कारण ते सेटिंग मध्ये जाऊन चेंज केलं, ते नव्हतं अलाउड तिथं मायक्रोफोनला. मॅडम तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला जवळपास मध्ये मध्ये खूप खरखर आवाज येतोय, काय होतंय ते, कशामुळे येतोय? साईडचा आवाज असेल मॅडम तुमच्या. अच्छा, आता आवाज येतोय तुम्हाला? क्लिअर येतोय माझा आवाज? नाही, आवाज तुमचा क्लिअर येतोय, पण मध्ये मध्ये असा कर्कश आवाज येतोय. एखाद्या वेळेस येतो ते बाहेर. तुमचा आवाज एकदम क्लिअरली ऑडिबल आहे मॅडम. ओके. तर तुमचं आज या अतिशय चांगला दिवस आहे. आज अब्दुल कलामांची पुण्यतिथी. तर आज विद्यार्थ्यांना तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज होती. बरेच जण स्ट्रेसमध्ये असतात. तर मॅडम तुम्ही सेशन स्टार्ट करू शकता. ओके, आपण 11 पर्यंत घेऊया, जेवढं कवर. म्हणजे मी तुम्हाला फक्त मोटिवेट अजिबात करणार नाही, कारण मला मोटिवेट करणं अजिबात आवडत नाहीये. कारण बाह्य मोटिवेशन जे आहे ते किती जरी दिलं, आपण पूर्ण अख्खा दिवस जरी बोललो तरी ते कमी. पण जोपर्यंत तुम्हाला नक्की काय करायचंय, तुम्ही काय केलं पाहिजे, हे जर तुम्हाला एकदा कळलं ना, ते तुमचं तुम्ही बरोबर तुम्ही करणार आहे. कारण 24 तास कोणी तुम्हाला मोटिवेट करणार नाही, कारण 24 तास आपणच आपल्या सोबत असतो. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय करायचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि सेल्फ मोटिवेशन हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण जर सेल्फ मोटिवेटेड असू ना, तर 24 तास आपण मोटिवेटेड राहू. आणि आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत ना, त्यासाठी आपण स्वतःला नेहमी तयार करू. ओके. त्यामुळे आज जरी संडे असला तरी तुम्ही सगळे 10 वाजता आलाय, म्हणजे तुम्हाला लाईफमध्ये नक्कीच काहीतरी करायचंय. छान तुम्हाला मोटिवेटेड राहून लाईफमध्ये चांगलं करायचंय. आणि म्हणूनच तुम्ही संडे असून सुद्धा वेळेत सगळे जॉईन झालेला आहात. त्याबद्दल तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मी आधी. तर बघा, म्हणजे क्लिअर आवाज येतो ना माझा? येस मॅडम, येस येतोय. ओके. हा हा, आणि ते मला आता खूप आवाज कर्कश आवाज येतो म्हणून म्हटलं. 100 विद्यार्थी जॉईन झालेत मॅडम आता. किती? 100 विद्यार्थी आहेत मॅडम. 100. येस, यू आर ऑडिबल मॅडम. ओके. नमस्कार सगळ्यांना. तर आपण आज सेल्फ मोटिवेटेड कसं राहायचं, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, माइंडचं मॅनेजमेंट कसं करायचं, आणि आपल्याला सगळ्या गोष्टी करता करता सॉर्टेड राहून आपल्या ध्येयाप्रती फोकस्ड कसं राहायचं, हे फक्त तुम्हाला मी 3-4 मुद्दे सांगणार आहे पाऊण तासामध्ये. त्यामुळे तुम्हाला जे जे काही महत्वाचं वाटते ते तुम्ही लिहून पण घेऊ शकताय. पण ऐकताना पूर्ण लक्ष तुमचं एकदम प्रत्येक शब्दाकडे असलं पाहिजे. माइंडने तुम्ही आता खूप स्थिर असलं पाहिजे. त्यासाठी आपण 1-2 मिनिटाची साधना घेऊया. ओके. तर मेडिटेशन जे आहे ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी खूप मदत करतं. कारण जोपर्यंत आपण माइंडनी स्टेबल नसू त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टींचा खूप गोंधळ 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 वाटेल. म्हणजे कन्फ्युज माइंड राहील. मी हे करू का ते करू, ते करू का हे करू, माझं टाइम मॅनेजमेंटच होत नाही, मला खूप वर्कलोड येतोय, माझं असंच होतंय, माझं तसंच होतंय. ह्या सगळ्या प्रश्नावरचं उत्तर म्हणजे आपल्या माइंडला स्टेबल ठेवणे आणि आपल्या माइंडला वर्तमानात ठेवणे. म्हणजे बघा, वर्क लाईफ बॅलन्स आपल्याला जमला पाहिजे. वर्क तर आहेच आहे, म्हणजे आपला अभ्यास असेल, आपलं काम असेल, जे पण काय असेल, आपलं लाईफ म्हणजे त्यात सगळंच आलं. पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ आणि सोशल लाईफ. आणि ह्या दोन्हीचा बॅलन्स जर आपल्याला साधायचा असेल तर आपल्याला मनाने खूप स्टेबल असणं गरजेचं. कारण मनाने जोपर्यंत आपण स्टेबल होणार नाही ना तोपर्यंत आपण आयुष्यातली कुठलीही गोष्ट करू शकणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीचा कंट्रोल हा आपल्या माइंडकडे आहे. त्यामुळे मन आपलं स्टेबल असणं खूप गरजेचं आहे. जसजसं तुम्ही मेडिटेशन करायला लागाल तसं तसं तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढेल, तुम्ही वर्तमानातच राहाल. त्यामुळं जी गोष्ट करताय त्याच गोष्टीवरती फोकस राहाल.
जे आता तुम्ही अभ्यास करताय ना, तर अभ्यासावरतीच फोकस करा. त्यावेळेस तुम्ही घरातल्या कामाचा इकडचा तिकडचा विचार आणणार नाही. कारण आता आपलं कसं होतंय, आपण एक जर काम कुठलं करायला बसलो ना, तर ते काम तर करत असतोय, पण आपण ते काम करत असताना आपल्या डोक्यामध्ये असे खूप हजारो विचार सुरू असतात. म्हणजे इकडचं तिकडचं, मग त्याचा काय होतो, आपल्या अभ्यासावरती परिणाम होतो. आता आपल्याला वर्तमानात काय करतोय, आपण अभ्यास करतोय. आता आपण 10:15 वाजलेत करेक्ट, बरोबर आहे. तर आता 10:15ला आता वर्तमान काय आहे, की आता आपण ही सेशन आहे. ते तुमचं माइंड पूर्णपणे 100% ह्या सेशनमध्येच असलं पाहिजे. आता सेशन ऐकताना पण जर तुम्ही मला ब्रेकफास्ट करायचे, मला अजून सेशन संपल्यानंतर ही कामं करायची, हे डोक्यात घेऊ नका. आता मला पण सेशन संपल्यानंतर फिजिक्सच्या टेस्ट अनालिसिस घ्यायचंय 11 वाजता, परत केमिस्ट्रीच्या टेस्ट घ्यायचे, पण मी आता जर ते डोक्यात ठेवलं तर काहीही उपयोग होणार नाही. कारण मग मी हे सेशन जे घेते तिथं माझे 100% देऊ शकणार नाही, ह्या सेशनला मी न्याय देऊ शकणार नाही. म्हणजे आपल्याला वर्तमानात राहायचंय आणि आता आपण जे करतोय त्यावरतीच फक्त फोकस राहायचं. ओके. मग मेडिटेशन करण्याच्या आधी मी तुम्हाला फायदे सांगते. आपलं माइंड स्टेबल राहील, त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, आपली ग्रास्पिंग पॉवर वाढेल. तुम्ही जे एक पेज वाचण्यासाठी अर्धा तास लागतोय वाचून समजून घ्यायला, मेडिटेशन करायला लागलं ते तुम्ही 15 मिनिटात समजून घ्या. ती तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढेल, स्मरणशक्ती वाढेल आणि तुम्ही फोकस राहाल. ओके. तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमेल. तुम्ही कुठल्याही गोष्टी एकमेकांमध्ये मिक्स करणार नाही. सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठेवाल, म्हणजे तुम्ही सॉर्टेड व्हाल. ओके. म्हणजे घरातलं अभ्यासात, अभ्यासातलं घरात, घरातलं ऑफिसमध्ये असं करणार नाही. त्यामुळे काय होईल, तुमचा अभ्यास पण व्यवस्थित होईल. तुमची फॅमिलीचं जे काही आहे त्यात पण तुम्ही तुमचा वेळ बरोबर देऊ शकाल आणि तुमचा अभ्यास जे आहे, तुमचा गोल, त्या गोलसाठी पण तुम्ही वेळ देऊ शकाल. म्हणजे तुम्ही पूर्णपणे सॉर्टेड राहाल, असं एकमेकांमध्ये मिसळणार नाही. तर हे माइंड स्टेबल असल्यानंतर तुम्हाला जमायला लागेल. ओके. आता त्याच्यानंतर मेडिटेशनचा फायदा म्हणलं तर आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट जमायला लागतं, अँगर मॅनेजमेंट जमायला लागतं, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट जमायला लागतं. आपल्याला असं वाटतं की आपला सगळा फोकस फक्त आपल्यावरती पाहिजे, उगाच तिकडच्या तिकडच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेण्यात काय अर्थ नाही. म्हणजे एवढे आपण फोकस राहतो. त्यानंतर आपल्याला आपलं जे काही इतर ठिकाणी जो आपला वेळ जातो छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये, तो आपल्याला वेळ वाया घालू वाटत नाही. त्यामुळे आपल्या टाइम मॅनेजमेंट होईल. प्लस आपल्याला जे काही इंटरनल शरीराच्या आतमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे कुणाला सांधेदुखी आहे, कुणाला डोकं दुखते, कुणाला मायग्रेन आहे, तर हे सगळे जे काही छोट्या मोठ्या शरीराच्या तक्रारी आहेत, ज्यामुळे आपल्या अभ्यासावरती, आपल्या दैनंदिन आयुष्यावरती परिणाम होतो, तर हे छोटे मोठे जे काही शरीराचे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा ह्या मेडिटेशनमुळे क्लिअर होतील. ओके. म्हणजे कुणाला हार्मोन्स बॅलन्स होत नाही, म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम्स असतात, ते सुद्धा माइंड स्टेबल झाल्यामुळे म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम्स कमी होतील. म्हणजे बाहेरचे प्रॉब्लेमही कमी होतील आणि शरीराच्या आतले प्रॉब्लेमही कमी होतील. म्हणून आपण आता 1-2 मिनिटाची साधना करूया. आता साधना करायची म्हणजे काय करायचं, की सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत आणि फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करायचे. ओके. कारण काय आहे, भूतकाळ जो आहे तो मृत आहे, भविष्यकाळ अनिश्चित आहे. आता 11 वाजता काय होणार आहे आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे आता ट्रूथ इज काय आहे, वर्तमान. ओके. प्रेझेंट इज ओनली ट्रूथ. त्यामुळे आपण वर्तमानात राहूया आणि आपल्या नाका आणि ओठाच्या मधला जो काही त्रिकोणी भाग आहे, त्या त्रिकोणी भागावरतीच आपल्या श्वासाला केंद्रित करूया. ओके. आणि प्रत्येक श्वास आपल्याला सजगतेने बघायचे. ओके. प्रत्येक श्वास सजगतेने बघा आणि फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करा. ओके. तर सगळ्यांनी डोळे बंद करा आणि 2 मिनिटं पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. पूर्ण लक्ष श्वासावर. उजव्या नाकपुडीतून कसा श्वास येतोय, कसा जातोय, डाव्या नाकपुडीतून कसा श्वास येतोय, कसा जातोय, एकदम सजगतेने ऑब्झर्व करा. मन पूर्ण रिकामं, मनात चांगलाही विचार नको, वाईटही विचार नको. आता प्रेझेंट फक्त आपला श्वास सुरू आहे, आपल्याला फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आणि मन पूर्ण ब्लँक ठेवायचं.
आपल्या आई वडिलांना मनापासून थँक्यू म्हणा. त्यांच्यामुळेच आपल्याला पृथ्वीसारख्या सुंदर ग्रहावरती जन्म घेता आला, इतकं छान आयुष्य मिळालं. त्यामुळे आई वडिलांना मनापासून थँक्यू म्हणा. युनिव्हर्सला थँक्यू म्हणा. तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाला थँक्यू म्हणा. आपले शिक्षक, सहकारी, मित्र, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंतच्या आयुष्यात आपल्याला कठीण काळात मदत केली त्या सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणा. माझा मेंदू, हृदय, दोन्ही फुफ्फुसे, जठर, यकृत, स्वादुपिंड, लिहा, लहान आतडे, मोठे आतडे, दोन्ही किडन्या, सगळे हाडं, सगळ्या पेशी, सगळ्या ग्रंथी, सगळ्या रक्तवाहिन्या व्यवस्थितपणे काम करत आहेत. मी निरोगी, आनंदी, समाधानी व सकारात्मक आहे. माझं स्वतःवर, निसर्गावर, देशावर, कुटुंबावर, माझ्या कामावर नितांत प्रेम आहे. या जगातील सर्वात सुखी, समाधानी, निरोगी व आनंदी व्यक्ती मी. पूर्ण लक्ष श्वासावर. डोळे उघडले तरी चालतील. तर कसं वाटलं मेडिटेशन केल्यानंतर? ऋषिकेश सर, कसं वाटलं मेडिटेशन केल्यानंतर? मस्त वाटलं मॅडम, छान, एकदम शांत वाटलं. येस. आता हे तुम्हाला रोज 20 मिनिट तरी करायचं. ओके. आपण जसं शरीराची रोज आंघोळ करतो ना, तसं मनाची पण एक आंघोळ असते. रोज मनाला आपल्याला क्लीन करावं लागेल. रोज मनामध्ये जे काही चुकीचे थर साचलेले असतात ते क्लीन करावे लागतील. मग आपलं मन क्लीन होईल. मग मनामध्ये चांगले विचार येतील आणि तशी आपल्याकडून कृती घडेल आणि आपण फोकस्ड आहोत. त्यामुळे ही साधना रोज तुम्ही 20 मिनिट करा. ज्यांनी विपश्यना भारतात आणली, सत्यनारायण गोयंका, त्यांचा युट्यूबला एक 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तो जर तुम्ही व्हिडिओ लावून ठेवला, गुरुजींच्या सूचनांचं पालन करता करता, ऐकता ऐकता जरी तुम्ही मेडिटेशन केलं तरी तुम्हाला खूप फायदा होईल. ओके. म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे मेडिटेशन. कारण जोपर्यंत तुम्ही आतून चेंज होत नाही, तुमच्या मनाला ट्रेन करत नाही, मनाला स्टेबल ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये चांगला परफॉर्म करू शकता. आता हे झालं मेडिटेशन, आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंटवरचं सोल्युशन, आपल्या टाइम मॅनेजमेंटवरचं सोल्युशन. कारण बघा आता टाइम मॅनेजमेंट का होत नाही, आधी आपण टाइम मॅनेजमेंटवरती येऊ. कारण तो सध्याचा खूप मोठा आपल्या ह्यामधला एक बॅरियर आहे. आपल्याला करायचे खूप काही, पण आपण काय म्हणतो, वेळ पुरत नाही. आता हे जे वेळ पुरत नाही किंवा मग वेळेच मला मिळत नाही, मग मला करायचे, अभ्यास करायचे, सगळं खूप लोड येतोय, तर ह्यासाठी आपल्याला माइंड आणि टाइम मॅनेज. आता तुम्ही माइंडला स्टेबल कसं ठेवायचं हे शिकलात, आता टाइम कसं मॅनेज करायचं ते मी तुम्हाला शिकवते. ओके. आता बघा, तुम्हाला जर टाइम मॅनेजमेंट होत नसेल किंवा माझा टाइम 24 तासाचा कुठे जातोय हे जर कळत नसेल, तर तुम्ही तुमचे 5 गोल लिहून ठेवा. आता सध्या तुमचं फर्स्ट प्रायोरिटी, फर्स्ट गोल तर असलं पाहिजे, आता तुम्ही जी ही काही एक्झाम देणार आहात, ज्या एक्झामसाठी तुम्ही फार्मा सोल्युशन ग्रुपशी जोडलेले आहात, जिथून तुम्हाला मार्गदर्शन वेगवेगळ्या विषयांचं, सगळ्या काही गोष्टी, टेस्ट सिरीज म्हणा, प्रश्न अनालिसिस वगैरे हे सगळं तुम्हाला मिळते. आता तुमचं फर्स्ट गोल काय पाहिजे की मला ह्या परीक्षेत पास व्हायचे, ही पोस्ट मला मिळवायचीच आहे. मग हे फर्स्ट गोल झालं. त्याच्यानंतर मग सेकंड गोल, थर्ड गोल, फोर्थ गोल आणि फिफ्थ गोल, असे 5 गोल तुम्ही लिहून ठेवा आणि सगळा फोकस त्या 5 गोलवरतीच ठेवा. म्हणजे काय होईल, तुम्ही फोकस राहाल आणि तुमचा वेळ कुठे जातोय, कसा जातोय किंवा वेळ पुरत नाही हे तुम्हाला होणार नाही. ओके. तर त्यामुळे 5 गोल लिहून ठेवायचे, त्याला प्रायोरिटी द्यायची. 1 नंबरला काय असेल, 2 नंबरला काय असेल, 3 नंबरला काय असेल, आणि सगळा फोकस, सगळा वेळ आपल्याला त्या गोलवरतीच द्यायचा.
आता वैयक्तिक वेळ व्यवस्थापनाच्या 4 स्टेप आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या. पहिलं तर आहे योग्य ध्येय सेटिंग. ओके, जे आता मी तुम्हाला सांगितलं की तुमचा वेळ कुठे जातो हे कळत नसेल तर गोल लिहून काढा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ 5 गोल लिहून काढा आणि सगळा वेळ त्यालाच द्या. ओके, हे झालं योग्य ध्येय निश्चिती, फर्स्ट स्टेप वैयक्तिक वेळ व्यवस्थापन. दुसरी स्टेप आहे प्रायोरिटी ठरवणे. ओके, आता माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी काय आहे, माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तर ती आहे माझी पोस्ट. मग त्याच्या प्रायोरिटी ठरवणे आणि त्याच्याप्रमाणे त्याला 1, 2, 3, 4, 5 नंबर देणे, प्राधान्यक्रम ठरवणे, ही दुसरी स्टेप आहे. तिसरी स्टेप काय आहे, योग्य सवयी लावणे. आता आपल्याला थोड्याशा जरा सवयी योग्य लावाव्या लागतात. कारण आता आपला टाइम मॅनेजमेंट आहे ना, का होत नाही माहितीये का, कारण आपण खूप अनवॉन्टेड गोष्टी करतोय. येते लक्षात, बऱ्याच अनवॉन्टेड गोष्टी करतो, कारण त्या करायची गरज पण नाहीये, पण तरी पण आपण करतोय. आणि मला सांगा, कुठली गोष्ट आपण जेव्हा करतो त्यात वेळ जातोच ना. मग तो वेळ जर जाऊ वाटत नसेल तर आपल्याला काही योग्य सवयी लावाव्या लागतात. मग योग्य सवयी लावायची म्हणजे काय, की जे माझ्यासाठी अनावश्यक आहे ते मी सोडून देणार आणि जे माझ्यासाठी आवश्यक आहे मी फक्त तेवढंच करणार. मग आपल्याला काय करावं लागेल, योग्य सवयी लावताना डूज आणि डोंट्स लिहून काढावे लागतील. ओके, मग डूज मध्ये काय करायचं आणि आता मी जे करतोय, आता काय काय करतोय ते एकदा लिहून काढायचं, की जिथं माझा वेळ जातोय, ह्या या गोष्टी माझा वेळ खातायत, अशा गोष्टी सगळ्या डोंट्स मध्ये लिहून काढायच्या. आणि आता हे 5 ध्येय पूर्ण करण्यासाठी काय काय मला करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी डूच्या कॉलम मध्ये लिहून काढायच्या. म्हणजे बघा इतकं सोपं आहे. फक्त आपल्याला आपण काय करतोय हे माहिती असणं म्हणजेच आपल्याला काय म्हणतो आपण, सगळ्या गोष्टी जमणं, मॅनेजमेंट. बरोबर आहे ना. आता आपल्याला काय होतं, आपण काय करतोय, आपला वेळ कुठे जातोय हे लक्षात येत नसल्यामुळे, कारण लक्षात काय येत नाही माहितीये का, कारण आपलं मन आपल्याला ते करू देत नाही. येते लक्षात. आता बघा, मन आणि मेंदू हे 2 भाऊ आहेत. आता आपला मेंदू आहे ना, कधीही आपल्याला चुकीचं सांगत, बरोबर आहे. पण काय झालंय की आपल्या मनाकडे 80% कंट्रोल आहे आणि मेंदूकडे 20% कंट्रोल. त्यामुळे आपण काय करतो, ऑब्व्हियसली ज्याच्याकडे जास्त कंट्रोल आहे त्याच चालणार ना, बरोबर आहे. मग आपण मनाचंच ऐकतो आणि मन जिकडे आपल्याला घेऊन जाईल तिकडे आपण जातो. म्हणून आपल्याला मेडिटेशन करून, रोज मेडिटेशन करून आपल्या मनाला कंट्रोलमध्ये आणायचं आणि आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या मनाला चालवायचं. बरोबर आहे, कारण माइंडची पॉवर ही सगळ्यात खूप आहे, मोठी आहे. त्या पॉवरचा उपयोग आपण आपल्या ध्येयासाठी करून, आपल्या स्वतःच्या समृद्धीसाठी करून. ओके, तर हे मेंदूचं काय बघा, मेंदू आपल्याला कधीही चुकीचं सांगत नाही, तो सतत ऍक्टिव्ह राहतो. त्यामुळे त्याची अपेक्षा असते की आपणही त्याच्या इतकंच ऍक्टिव्ह राहावं. त्याला रडगाणी आवडत नाही, त्याला आळस आवडत नाही, त्याला एक्सक्युजेस आवडत नाही, त्याला सतत ऍक्टिव्ह माणूस लागतो. आपण मन आणि मेंदू ह्या दोन्हीचं कोऑर्डिनेशन केलं. आता टाइम मॅनेजमेंट का होत नाही, कारण आपण मेंदूचं ऐकत नाही आणि आपल्या मनाला जिथं, आता मनात काय होतं बघा, आपण इतक्या जन्मापासून आतापर्यंतच्या इतक्या फाईल्स आपल्या मनामध्ये साचवून ठेवली आणि दिवसभरात काय होतं, मग कुठल्या तरी फाईल्स ओपन करून त्या चालण्यामध्येच आपला वेळ जातो. बरोबर आहे. मग आधी त्या आपल्याला फाईल्स ज्या आहेत त्या रोज 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 थोड्या 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 मेडिटेशन करून ऑल्ट कंट्रोल डिलीटचं बटन दाबून त्या फॉर्मॅट कराव्या लागतात. आपला मेमरी जी आहे, हार्ड डिस्क जी आहे आपली, ती चुकीच्या गोष्टींनी जी भरलेली आहे, जी ऑक्युपाय झालेली आहे आपली मेमरी, त्या सगळ्या फाईल्स आपल्याला काढून टाकाव्या लागतील आणि मग आपल्याला तिथं स्पेस तयार होईल आणि आपलं माइंड आपल्या कंट्रोलमध्ये येईल. येते लक्षात. आणि जो काही दिवसभरामध्ये अनावश्यक गोष्टीमध्ये विचार करण्यात जो काय वेळ जातोय, तो वेळ आपल्याला अभ्यासासाठी राहील. आपल्याला पर्सनल प्रोफेशनल दोन्ही लाईफचं बॅलन्स बॅलन्स साधता येईल. ओके, तर ह्यासाठी थोडंसं आपल्याला सजग व्हावं लागेल. सजग म्हणजे काय, अलर्ट राहणे. आता सजग राहणे म्हणजे फक्त आपण कसं रोड क्रॉस करताना इकडे इकडे चारी बाजूला बघतो ना, आपण अलर्ट असतो, तसं आपल्याला सतत आपण कुठलीही कृती करताना आपण सजग असलं पाहिजे. आता आपण जेव्हा फेसबुक, इंस्टाग्राम किंवा असं आपण काहीतरी स्क्रोल करत करत बसतो किंवा रील्स आपण स्क्रोल करतो, त्यावेळेस सुद्धा मी म्हणेल की आपण सजग असतो. मी असं म्हणत नाही की मी रील्स बघत नाही, मी पण रील्स बघते, मी पण फेसबुक वापरते, मी पण फेसबुकला पोस्ट टाकते, लाईक करते, कमेंट करते. पण ते करत असताना पण आपल्याला सजग राहता आलं पाहिजे की अरे माझा किती वेळ जातो आणि मी कुठल्या प्रकारची रील बघतो, त्याच्यातून मला काही मोटिवेशन मिळते, मला त्याच्यातून काही 4 गोष्टी नवीन माहिती होत आहेत, नुसतं फक्त कोण काय करायला लागले हे बघते. हे या बाबतीत पण सजग पाहिजे. म्हणजे सजग असणं म्हणजे काय, की सतत अलर्ट असणं की मी काय करतोय. ही एवढी जर क्लॅरिटी आली तर मला सांगा ना, आपल्याला कोण थांबवू शकणार आहे, कोण आपलं काय वाईट करू शकणार आहे. येते लक्षात. म्हणजे आपण स्वतःच आहे,
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण जे करतोय त्या बाबतीत आपण सजग पाहिजे. आपल्याला दुसरं कुणीही आपलं काही वाईट करायला येत नाही, आपल्याला दुसरा कुणीही डिस्टर्ब करायला येत नाही, कुणामुळं आपलं काही वाईट वगैरे काही होत नाही. त्यामुळं आपण स्वतःला किती छान ठेवतोय, किती आपण डिसिप्लिन ठेवतोय, हे खूप गरजेचं आहे. ओके, त्यामुळं योग्य सवय लावणे. आता आपला मेंदू जो आहे, अलार्म जरी नाही लावला तरी सकाळी 6ला उठतो, बरोबर आहे. आपण 6ला उठलं पाहिजे ना, म्हणजे आता मेंदूनी सांगितलं ना आता आपल्याला की उठायचं तर उठ. आता आपल्याला वाटते की आता हे आपल्याला काम करायचं, पटकन ते केलं पाहिजे. म्हणजे आपण काय करतो, मनात विचार येतो ना, जाऊ दे ना, परत करू, मग आपण काय होतं, तिथं विलंब करतो. पण मेंदू आपल्याला सांगत असतो की नाही नाही, हे आता करायचं तर तू आत्ताच. ही सवय आपल्याला लावावी लागेल. म्हणजे मेंदूचं आणि मनाचं कोऑर्डिनेशन करावं लागेल, मग तेव्हा आपलं टाइम मिळेल. मग तुम्ही आज काय करणार आहे, ज्या ज्या गोष्टीमध्ये आपला अनावश्यक वेळ जातोय त्या डोंट्स मध्ये लिहा, ते आपल्याला करायच्या आहे. आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या डूज कॉलम मध्ये ना, तेवढ्यावरतीच आपल्याला फोकस करायचा आणि योग्य सवयी आपल्याला लावायच्या आहे. आणि चौथा आहे नियोजित साधनांचा सक्षमपणे वापर. ओके, त्या 4 स्टेप आहेत वैयक्तिक वेळ व्यवस्थापन. नियोजित साधनांचा सक्षमपणे वापर म्हणजे काय आहे की आपल्याकडे जे काही गॅजेट्स आहेत, आता मोबाईलचा फायदा खूप आहे. आता तुम्ही जिथे कुठे आहात तिथे ऐकताय मला, मी इथं पुण्यात बसून तुमच्याशी बोलतीये, आपण एकमेकांना दिसतोय, फायदा आहे, बरोबर आहे. मोबाईलमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी इझी झालेत. आधी आपल्याला पत्र पाठवून 4 दिवस वेट करावं लागायचं, आता आपण 400 पानाची पीडीएफ सुद्धा विदिन अ सेकंद व्हॉट्सअपवर, ईमेलवरती पाठवू शकतो, टेलिग्रामवरती पाठवू शकतो. अमेरिकेत असणाऱ्या माणसाला व्हिडिओ कॉलवरती आपण बघू शकतो, बोलू शकतो. बँकेत जायला आपल्याला गरज नाहीये, बरोबर आहे, इलेक्ट्रिसिटी बिल भरायला गरज नाही जायची. हे सगळं आपण ऑनलाईन, आता तर आपण कपडे, फूड, ग्रोसरी सगळं आपण घर बसल्या एका क्लिकवरती मागवू शकतो. मग आता वेळ वाचवण्यासाठी ह्या गॅजेटचा उपयोग झाला पाहिजे, इथे लक्षात. म्हणजे हे जे मोबाईल आहे त्याचा उपयोग फक्त आपल्याला वेळ वाचवण्यासाठी करायचे, ना की वेळ वाया घालवण्यासाठी करायचे, इथे लक्षात. आता आपल्या देशात काय झाले, परवाच पेपरमध्ये न्यूज आली होती, फक्त 3% लोक मोबाईलचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी वेळ वाचवण्यासाठी करतात आणि 97% लोक फक्त टाइमपाससाठी आणि एंटरटेनमेंटसाठी वापर करतात. मग आपल्याला त्या 97% जायचं नाहीये, तर आपल्याला त्या 3% जायचंय. आपल्याकडे जे काही असणारे गॅजेट्स आहेत, लॅपटॉप, मोबाईल, वायफाय, जे पण काही संसाधनं, टीव्ही असेल, जेवढे सगळे काही नियोजित साधनं आहेत त्यांचा वापर आपल्याला सक्षमपणे करायचा, आपला वेळ वाचवण्यासाठी करायचा, आपली प्रगती होण्यासाठी, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी करायचे. ह्या 4 वैयक्तिक वेळ व्यवस्थापनाच्या स्टेप लक्षात ठेवा. ओके, आता वेळेचं व्यवस्थापन वैयक्तिक म्हणजे कसं करायचंय बघा, आपली एक 6 ते 7 तासाची झोप सोडली तर तुम्ही 18 तास ऍक्टिव्ह पाहिजे. आता तुम्ही हे सगळं सोडून द्या की मला झोपायचंय, मला असंच करायचंय, मला मित्रांसोबत एन्जॉय करायचंय, हे सगळं आपल्याला आता थोडंसं स्किप करावं लागेल, सॅक्रिफाईस करावं लागेल. कारण आपल्याला म्हणतात ना की कुछ पाने के लिए कुछ खोना पडतंय. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की नाही नाही, मला मित्रासोबत पण जायचंय, मला मैत्रिणीसोबत पण फोनवर रोज 2 तास गप्पा मारायचे, हे थोडंसं आता आपल्याला कमी करावं लागेल. कारण आता आपलं फर्स्ट प्रायोरिटी गोल काही परीक्षा पास हो. त्यामुळं हे सगळं जरा स्किप करा. आपल्याला काय वाटतं माहितीये का, की मी ह्याच्यासाठी वेळ नाही दिला तर मग हा माझ्यावरती चिडेल, हा मला सोडून देईल, किंवा हा मित्र माझ्या लाईफ मधून निघून जाईल. हे असं जे आहे ना ते विचार करून, म्हणजे मी तर सकाळीच विचार करत होते की मी माझ्या टाइमच्या बाबतीत किती स्वार्थी आहे. म्हणजे मी तर माझ्या घरच्यांच्या बाबतीत पण खूप टाइम देत नाहीये. 10 पैकी 9 गोष्टींमध्ये मी अबसेंट असते. म्हणजे आपला वेळ, आपले 24 तास हे आपल्यासाठीच पाहिजे, येते लक्षात. मी असं म्हणणार नाही की तुम्ही सगळ्यांशी बोलणं सोडून द्या, भेटणं सोडून द्या, असं नाहीये. मला पण खूप मित्र मैत्रिणी आहेत, मी खूप सगळ्यांशी चांगला माझा संपर्क आहे. पण आपल्या टाइमची कदर जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्या वेळेचा आदर लोकही करणार नाही. आता तुम्ही जर बघा, तुम्ही जर अभ्यास करताय तर तुम्हाला घरचे पण उगीच डिस्टर्ब करायला येणार नाही, बरोबर आहे. पण तुम्ही जर अभ्यास करता करता मध्येच रील्स बघताय, मध्येच काहीतरी करताय, मग घरचे म्हणतील हे पण एवढं काम करा, असं कुठं तू 24 तास अभ्यास करतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वेळेच्या बाबतीत खूप सजग राहावं, याचे लक्षात. म्हणजे जोपर्यंत आपणच आपल्या वेळेचा, आपल्या स्वतःचा आदर करणार नाही तोपर्यंत दुसरे कोणी त्याचा आदर कदर करणार नाही. त्यामुळे दुसऱ्यांना दोष देऊ नका. जे काही दोष द्यायचे ना तो स्वतःला द्या आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न. जी पण आतापर्यंतची जेवढी काही शहाणी माणसं सांगून गेलेली आहेत की ते म्हणतात की तुम्ही जग बदलायला जाऊ नका, याला त्याला दोष देऊ नका. सगळे दोष, सगळ्या चुका, सगळे बॅरियर्स आपल्या आतमध्ये आहेत,
ते एक एक करून काढा, दॅट्स इट. आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तुमचं आयुष्य जगा. म्हणजे आपण काय करतो, आपल्या घरच्यांना दोष दे, त्याला दोष दे, त्याला दोष दे, मग ह्याच्यामुळे हे होतच नाही, त्याच्यामुळे ते होतच नाही. हे हे नाही. येते लक्षात. म्हणजे तुम्हाला पाहिजे ना, तुमचं स्वप्न आहे ना, तर तुम्हालाच ते करावं लागेल. येते लक्षात. म्हणजे आता बघा, तुम्ही आता ज्यांची लग्न झालेत, ते कुटुंबाला जपून अभ्यास करतात, त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. मी असं म्हणत नाही की त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या नाही. पण आता ते तुम्ही स्वीकारलंय ना, असं नाही की कुणीतरी तुमच्यावरती ते लागले, तुम्ही स्वीकारलंय. आता तुम्हाला ते पण स्वीकारावं लागेल आणि तुमचं ध्येय आहे त्याप्रती पण तुम्हाला सजग राहा. हे दोन्ही गोष्टींचा तुम्हाला बॅलन्स साधता आला पाहिजे. तुमच्यासोबत कुणीही नाही. आपल्याला काय वाटतं की आता ठीक आहे, लग्न झाले तर आपला पार्टनर आपल्या सोबत नाही. तुमचं स्वप्न आहे परीक्षा पास होणं, हे पार्टनरचं गोल नाही. तो तुम्हाला थोड्या वेळापुरतं म्हणेल की मी तुझ्या सोबत आहे वगैरे, पण नंतर तो भावनिक कोण थोड्या वेळापुरतं म्हणेल, म्हणजे नवरा असेल स्त्रीचा किंवा पुरुषाची बायको असेल, ते भावनिक कोण थोड्या वेळापुरतं म्हणेल, पण नंतर 2 तासांनी अरे तू हे केलंच नाही, अरे तू हे केलंच नाही, असं असं ते म्हणतील. बरोबर आहे ना. त्यामुळं तुमच्यासोबत कुणीतरी आहे हे तुम्ही आधी डोक्यातून काढून टाका, किंवा तुमच्या ध्येयासाठी कुणीतरी सपोर्ट करेल हे पण आधी डोक्यातून काढा. तुमचं गोल आहे, तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, तर ते दोन्हीही तुम्हाला मनाला स्ट्रॉंग बनवून, वेळेचं टाइम मॅनेजमेंट करून, प्रत्येक सेकंदाचं कॅल्क्युलेशन ठेवून तुमच्या ध्येयाप्रती तुम्हाला जे काय म्हणतो आपण त्याला लगे राहू, है ना, एकदम चिटकून राहावं लागेल. तुम्हाला ह्याला त्याला दोष देण्यात, त्याच्याशी बोलण्यात, हे माझ्यासाठी हेच करावं असं हे अपेक्षा ठेवून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे कुटुंब आणि तुमची नोकरी आणि तुमचा अभ्यास म्हणजे तुमचं गोल, हे स्वतःची जबाबदारी आहे तुमच्या, की हे गोष्टी सगळ्या सॉर्टेड करायचे आणि त्याप्रमाणे ते करायचे. मग आता ज्या महिला आहेत आज ऐकतायत मला, मी त्यांना सांगेल की तुम्हाला 24 तासाचं टाइम मॅनेजमेंट करायचंय. तुम्ही ठरवायचं मध्ये किती टाइम. आता जी नोकरी करतायत, आता आम्ही पुण्यामध्ये बघतोय, जे फुल टाइम अभ्यास करतात ते पण काही खूप सतत सतत 18, 20 तास, 16 तास अभ्यास करत नाही. ते पण जरी लायब्ररीमध्ये 12, 14 तास बसत असले, ते सुद्धा 8 तासच अभ्यास, 9 तास, 6 तासच अभ्यास. त्यामुळे असं म्हणू नका की माझी नोकरी आहे तर मी अभ्यास करू शकतो. आता बघा आपल्याला ना, तुम्हाला मी अभ्यासाचं सांगते कसं करायचं. आपल्याला सलग करायचं नाही, म्हणजे मी 6 तास बसलो तर 6 तास, असं ते शक्य पण होणार नाही. म्हणजे गृहिणी असेल तर गृहिणींना होणार नाहीये, किंवा जे आता जॉब करतात त्यांना पण होणार नाही. मग आपण काय करायचं, बैठका करायच्या. येते लक्षात. म्हणजे 2 तासाची बैठक, 1.5 तासाची बैठक, 1.5 तासाची एक बैठक, 1 तासाची एक बैठक. आणि आपल्याला जिथे जिथे कुठे तुम्ही हे सगळं लिहून घ्या. आज आज तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा तुमचं. 1.5 तासाची बैठक, 2 तासाची बैठक, असे तुमचे एकूण 6 तास तरी रोज अभ्यासाचे झालेच पाहिजे. आणि रोज जर तुम्ही 6 तास जरी अभ्यास केला तरी खूप आहे. येते लक्षात. म्हणजे 6 तास मला अभ्यासासाठी काढायचे, मग तिथं तुम्हाला झोपेसाठी थोडे कमी तास मिळतील, इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला थोडस करावं लागेल. मी पण खूप काही झोपत नाही, मी पण 4-5 तासच झोपते. रात्री 12-1 ला दिवस संपतो आणि परत सकाळी 5-6 ला दिवस सुरू होतो. त्यामुळे आपल्याला असं काही खूप झोपायचं वगैरे असं काही आपल्याला आता नकोय. आता आपल्याला नंतर 50-60 नंतर आपण त्यावेळेस आपल्याला भरपूर वेळ झोपण्यासाठी, पण आता हे आपल्याला सोडावं लागेल. शाहरुख खान म्हणतो बघा, हे खाना वाना सोना ये सब आपको छोडना पडेगा तभी आप आपके गोल तक पोहोचेंगे. तुम्ही चंद्रावरती जायचा विचार केला तर तेव्हा कुठेतरी आपण 50व्या 20व्या मजल्यावरती पोहोचणार आहे. त्यामुळे आपलं गोल आता तेवढंच आहे. त्यामुळं आपलं जर मन स्ट्रॉंग असेल, मी तुम्हाला सांगते, तुम्ही कमी झोपला तरी तुम्हाला कधीही ऍसिडिटी सुद्धा होणार नाही, तुम्ही कधी आजारी पडणार, कारण मनातून ठरवलं ना तुम्ही. त्यामुळे तुम्ही 4 तास झोपा नाही तर 5 तास झोपा, पण तुम्हाला रोज कुटुंब असेल, कुटुंबाची जबाबदारी, नोकरी असेल, नोकरीची जबाबदारी, हे सगळं सांभाळून तुम्हाला 6 ते 7 तास रोज अभ्यासासाठी द्यावे लागतात. आता 6 ते 7 तास तर सलग मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तुकड्या तुकड्यामध्ये तासांच्या बैठका कराव्या लागतील. मग तुम्ही सकाळी लवकर उठताय तर त्यावेळेस 1-1.5 तासाची बैठक तुमची होऊ शकते. येते लक्षात. मग अशा 1.5 तासाच्या, 2-2 तासाच्या बैठका करा आणि तो सगळा वेळ मिळून कॅल्क्युलेशन होऊन 6 ते 7 तासाचा वेळ झाला पाहिजे. ह्या पद्धतीनं करा, म्हणजे तुम्हाला अजिबात लोड येणार नाही. माझा अभ्यास होत नाही, मला असंच होते तसंच होते, ही सगळ्या तक्रार पण हळूहळू कमी होते.
आणि तुम्ही सॉर्टेड राहण्यासाठी रोज मेडिटेशन करा. तुमच्या बरोबर माइंडला क्लॅरिटी की हे इथं करायचं, हे इथं करायचंय, आणि तुमच्यामध्ये एक ऍक्टिव्हनेस असलं पाहिजे. आता टाइम मॅनेजमेंटचं एक वैशिष्ट्य आहे बघा, टाइम मॅनेजमेंट व्यवस्थापन सगळे करतात, पण नियंत्रण आपल्याला करायला जमत नाही. आपण खूप संकल्प करतो 1 जानेवारीला, पण 3-4 जानेवारीला ते सगळे संपलेले असतात, बरोबर आहे. आपण खूप लिहून ठेवतो, म्हणजे ते वेळेचं व्यवस्थापन झालं, पण वेळेचं नियंत्रण करणं हे खूप महत्वाचं. जापनीज लोकांचं एक टेक्निक आहे, म्हणजे कायझेन म्हणून, आणि त्या कायझेन मध्ये त्यांनी 1 मिनिट प्रिन्सिपल एक सांगितलं. तुम्हाला 1 मिनिट प्रिन्सिपल म्हणजे काय, की तुम्ही टाइम मॅनेजमेंट तुम्हाला कळत नाही, तर 1-1 मिनिटापासून शिका. म्हणजे अशी 5 कामं लिहून ठेवा, की 1 मिनिटात 1 काम, अशी 5 मिनिटात 5 कामं, आणि त्या 5 मिनिटात ती 5 कामं रोज झाली पाहिजे. म्हणजे अशी 1 मिनिटात 1 काम कुठलंही होतंय. केस विंचरणं 1 मिनिटात होते, एक सूर्यनमस्कार 1 मिनिटामध्ये होतोय, कॉफी बनवणं 1 मिनिटामध्ये होते, आपला बिछाना घडी करून 1 मिनिटामध्ये होते, आपली रूम असेल झाडून 1 मिनिटामध्ये होते. म्हणजे 1 मिनिटामध्ये आपण अशी बरीच कामं करू शकतो, बरोबर आहे. 1 मिनिटामध्ये आपण मेडिटेशन करू शकतोय, तर ते आपण केलं पाहिजे. ओके, ह्या पद्धतीने जर तुम्ही गेला तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट होणार. त्यामुळे नुसतं लिहून ठेवणं म्हणजे ते व्यवस्थापन झालं, पण त्याच वेळेला जे लिहून ठेवलंय, आता तुम्हाला मी सांगितलं की सगळ्या बैठका करा. ओके, बैठका केल्या की काय होईल, तुम्हाला बरोबर अभ्यासासाठी वेळ मिळेल, आणि तुमची इतर कामं, ऑफिसची कामं, घरातली कामं पण तुमची होतील. पण तुम्ही ज्या टाइमला जे लिहून ठेवलेलं आहे, 1.5 तासाची बैठक आहे का 2 तासाची बैठक आहे, तर त्या टाइमला तुम्ही अभ्यासाला बसलं पाहिजे. ओके, आणि मी असं म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही 4 दिवस फक्त मॅथ्सच करा, 4 दिवस फक्त सायन्सच करा, असं नाहीये. तुमच्या मला आता वाटलं तुम्ही 2 तासाची बैठक केली, 1 तास तुम्ही काहीतरी मॅथ्सचं करताय, तुम्हाला कंटाळा आला, तर दुसऱ्या तासामध्ये सायन्स घ्या. म्हणजे एकदम असं खूपच स्वतःला असं नाही करायचं, पण आपण जे करतोय तिथे 100% असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 1 तासामध्ये जे मॅथ्स केले तिथं तुम्ही 100% व्यवस्थित केलेलं असावं, आणि दुसऱ्या तासामध्ये सायन्स करताय तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण सायन्स करताना पण तिथं तुम्ही 100% केलंच पाहिजे. ओके, त्यामुळे एकदम फ्लेक्झिबल राहा, पण जिथं तुम्ही जे टाइमला जे लिहून ठेवले त्या टाइमला ते केलंच पाहिजे. त्यामुळं 1.5-1.5 तासाच्या 2-2 तासाच्या बैठका करून तुम्ही अभ्यासाचं शेड्यूल करू शकताय, आणि रोज 6 ते 7 तास कुटुंबाच्या ऑफिसच्या जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही तुमचा अभ्यास सुद्धा करू शकता. आता मग मला सांगा, टाइम मॅनेजमेंट जर आपल्याला जमलं तर स्ट्रेस मॅनेजमेंट ऑटोमॅटिक जमणार आहे, बरोबर आहे ना. तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार आहे, तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. तर तुम्ही आता आधी एवढाचा अभ्यास करत होता 2 तास 3 तास, तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलं 6 तास अभ्यास करणार, त्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी पण वाढेल, आणि तुम्ही ध्येयाच्या जास्तीत जास्त जवळ जाल. येते लक्षात. म्हणजे टाइम मॅनेजमेंट केलं तर स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा व्हायला तुम्हाला मदत होणार. ओके, तर ह्या पद्धतीनं तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा. खूप कन्फ्युज होऊ नका. प्रत्येक सेकंद आपल्याला स्वतःसाठी सत्कर्मी लावायचंय, प्रत्येक सेकंदाचा यूज आपल्याला करायचंय, ही एक भावना ठेवून तुम्ही तुमचं टाइम मॅनेजमेंट करा. ओके, आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत फक्त स्वतःभोवती एक सर्कल आखून ठेवा, म्हणजे वेळेच्या बाबतीत तरी मी, मला, माझं. मग आता तेवढ्यावरतीच फोकस करा, आणि जे तुमचे जे काही प्रियजन आहेत, जवळचे असतात ना सर्कलमध्ये 4 माणसं आपल्या फॅमिलीतली, काही मित्र, त्यांना तुम्ही सांगून ठेवा की आता थोडस मी ह्या परीक्षेसाठी प्रयत्न करतोय, तर आता माझं फक्त हेच आहे, त्यामुळे मी फोन नाही उचलला, मी नाही भेटलो, मी तुमच्या कुठल्या कार्यक्रमाला नाही उपस्थित राहिलो, तर मला समजून घ्या. आणि जे आपली माणसं आहेत ते आपल्याला समजून घेणार आहेत. आणि अजून एक सांगते, आपल्याला काय वाटतं माहितीये का, मी गेलं पाहिजे, मी इकडं गेलं पाहिजे, मी तिकडं गेलं पाहिजे, मग मी जर नाही गेलो तर मला म्हणजे काय म्हणतील, आपल्याला मिक्स करून घेणार नाहीत परत, आहे ना, किंवा आपल्या कार्यक्रमाला कोणी येणार नाही. हे तर विचार सगळ्यात चुकीचा आहे. तुम्ही स्वतःवरती फोकस करा, स्वतःला एका उंचीपर्यंत नेऊन पोहोचवा. जी लोक बोलत नाहीत ना, ती लोक पण तुमच्याशी बोलायला येतील, हे मी माझ्या अनुभवातून सांगते. आपल्याला कुठल्या पाहुणाऱ्यावळ्यांची लग्न, कुठल्या जत्रा, कुठले उरूस हे करण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला एक उदाहरण पण देते, म्हणजे मला डेडिकेशन काय असतं हे त्या मुलामुळे समजलं. त्या मुलाचं मी उदाहरण देते तुम्हाला, तुम्ही त्याचं युट्यूबला पण जाऊन बघू शकताय. माझी एक स्टुडंट आहे स्वाती म्हणून, नांदेडची, तिचा तो सक्का भाऊ आहे रोहित धुंडगे, नांदेडचा. मी त्याला जेव्हा भेटले ऑक्टोबर 2023 मध्ये, पहिल्यांदाच भेटले, त्यावेळेस मला असं वाटलं की ह्या पोरासारखं आपण का डेडिकेटेड नाही राहिलो त्याच्या वयात. आपण आपल्या आयुष्यातला इतका वेळ का खर्च केला खूप चुकीच्या गोष्टीमध्ये. आपण नागपंचमी आली चाललो गावात, दसरा आला चाललो गावात,
शिमगाला चाललो गावाला, पाडवाला चाललो गावाला, हे हे जे आहे ना आपलं, कुठला उरूस आला, कुणाची लग्न आली, मला सांगा ना किती आयुष्याचा वेळ वाया जातोय. जिथं आपल्याला काहीतरी करायचंय, जे आपल्या आयुष्याचा महत्वाचा काळ आहे, जो आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी, आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठीचा वेळ आपल्याला देवाने दिलेला आहे, निसर्गाने दिलेला आहे, आणि तोच आपण ह्याची त्याची लग्न ह्याचं त्याचं हे ते करण्यात जर आपण इन्व्हेस्ट करत असेल तर आपलं आयुष्य किती वेस्ट होतं हे ते लक्षात. मला मी जेव्हा त्या रोहितला भेटले त्यावेळेस मला वाटलं यार परत मी त्याच्या वयात असताना का इतका वेळ वाया घालवला. मग मला जेव्हा कळलं की आता मला माझा वेळ वाया घालवायचा नाही, मला टाइम मॅनेजमेंट करून माझा प्रत्येक सेकंद मला स्वतःसाठी खर्च करायचा. आणि त्याच्यानंतर आपण बराच जे आयुष्यात नाही केलं ना एवढ्या वर्षात, ते आपण 4-5 वर्षात करू शकतोय टाइम मॅनेजमेंट केल्यामुळं. आणि डेडिकेशन काय असतं मला त्याच्याकडून कळलं. त्याचं तुम्हाला सांगते मी, तो आता युपीएससीच्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये देशात पहिला आला. त्यानं वय वर्ष 24 मध्ये 10 पोस्ट काढले. त्याची ही इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची 10वी पोस्ट होती. गेटमध्ये तो ऑल इंडिया त्याची रँक 4 आहे. म्हणजे त्या पोराचं एक वैशिष्ट्य मी बघितलं की तो त्यानं 7वी-8वीत ठरवलं होतं की गोल सेटिंग की मला आयआयटी मध्येच शिकायचंय. मग तो 10वी नंतर 11वी-12वीला हैदराबादला गेला. तिकडे तो तेलंगणामध्येही फर्स्ट होता 12वीला. नंतर तो आयआयटीला गेला, बीटेक सिव्हिल तिथं शिकला. तिथून तो डिरेक्टली दिल्लीला गेला आणि दिल्लीमधून त्यांनी आयएएसचा अभ्यास सुरू केला. आणि मग बाकीच्या ज्या काही आपल्या एमईएस, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, परत ओएनजीसी, सेंट्रल वॉटर कमिशन, अशा इव्हन आपलं जे मुंबईचं आहे अणुविज्ञान केंद्र होमी भाभा, तिथेही अशा एकूण 9 पोस्ट मिळवल्या त्या पोरानं 24 वर्षात. आणि एवढ्या वर्षात बघा त्याचं एक वैशिष्ट्य, ते एकदाही घरी आलं नव्हतं. जेव्हा त्याचा आयएसचा इंटरव्ह्यू झाला फर्स्ट अटेम्प्टचा, त्यानंतर इतक्या वर्षानंतर तो घरी आला होता. त्यावेळेस त्याची माझी योगावन भेट झाली, पण त्याचा पहिल्या अटेम्प्ट मध्ये काही रिझल्ट आला नाही. नंतर त्यानं दुसरा अटेम्प्ट दिला आयएसचा. त्यावेळेस तर त्याचं नक्की होणारच आहे हे माहितीच होतं आम्हाला, पण त्याचा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देशात पहिली रँक आहे. म्हणजे बघा ही मुलं 24 वर्षात एवढ्या 10 पोस्ट काढतात. का त्याला शक्य झालं? म्हणजे तुम्हाला हे उदाहरण का सांगते, कारण माझ्यासाठी ते खूप मोटिवेशनल आहे. माझ्यासाठी ते खूप डेडिकेशनचं एक एक्झाम्पल आहे. मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं, जरी तो माझ्यापेक्षा 9-10 वर्षांनी लहान असतो. तर हे आहे की आपल्याला डेडिकेटेड राहून काम करावं लागतं. ओके, तर आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला 10 गोष्टी महत्वाच्या आहेत. 10-12 त्या तुम्ही लिहून घ्या. एक तर पहिलं आपल्याला पाहिजे ट्रान्सपरन्सी, क्लॅरिटी, की मला खरंच हे करायचंय का. तुम्ही लिहून घ्या वाटलं, मला हे करायचंय का, मी हे का करतोय, मी त्याच्यासाठी 100% माझे देणार आहे का. हे आधी आपल्याला ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, क्लॅरिटी असली पाहिजे. ओके, हे आधी तुम्ही डोक्यात ठेवा की मला हे मी का करतोय, मला कशासाठी करायचंय, आणि मी हे करू शकतोय का, माझे 100% मी इतर सगळ्या गोष्टींचा त्याग करून मी यासाठी, ह्या गोलसाठी देऊ शकतोय का. याची ट्रान्सपरन्सी, त्याची क्लॅरिटी तुमची स्वतःची स्वतःला असली पाहिजे. पहिला तर आहे क्लॅरिटी. दुसरं आहे डेडिकेशन. तुम्हाला तहान, भूक, झोप विसरून सगळ्या गोष्टी एन्जॉय, म्हणजे उठता बसता झोपता सतत तुमच्या डोक्यात तेच विचार पाहिजे, मला पोस्ट मिळवायची. ठीक आहे, तुम्ही सिनेमाला गेल्या ना 3 तास, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, जाऊन या, बरोबर आहे. पण परत ते जे काही 3 तास गेलेत ना, ते तुम्हाला परत 3 तास घरी येऊन भरून काढायचे. ही क्लॅरिटी तुम्हाला असते, हे डेडिकेशन तुमचं असलं पाहिजे. ओके, नाहीतर सैयारा बघून आला, तिथं थिएटरमध्ये रडला आणि परत घरी येऊन पण अजून ते साठवून रडते, तर हे नाही. तिथल्या तिथं सोडून द्यायचं, जे पण काय आहे ना तिथल्या तिथं सोडून. म्हणजे वेडी माणसं अशीच असतात बघा, ती कुठल्याही गोष्टीला भरून ठेवत नाही, बरोबर आहे ना. म्हणजे जे पण काय नाती आहेत, प्रेम आहे, घरचे आहेत, दारचे आहेत, सगळं तिथल्या तिथं आता आपल्याला ते सोडून. ठीक आहे, आता ऋषिकेश मला भेटला, मी त्याच्याशी बोलले, मी त्याच्याशी गप्पा मारल्या, पण घरी गेल्यावर काही माझं की मला माझं काम, म्हणजे एवढं सॉर्टेड आपल्याला राहता आलं पाहिजे. तरच मग आपल्याला ती क्लॅरिटी, ती ट्रान्सपरन्सी आणा, डेडिकेटेड राहा. तिसरं आहे कन्सिस्टन्सी. आता मी म्हणेल विद्यार्थी कोण असतो माहितीये का, जो रोज अभ्यास करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये एमपीएससी स्पर्धा परीक्षा, पोलीस, सगळ्या स्पर्धा परीक्षा मिळून एकूण 10-12 लाख मुलं अभ्यास करतात. पण तुम्हाला माहितीये का खरा अभ्यास करणारी किती पोरं आहेत? 5 ते 7 हजार. जे रोज अभ्यास करतात, जे रोजच परीक्षा माझी आहे असं समजून अभ्यास करणारी पोरं फक्त 5 ते 7 हजार आहेत. आणि त्या 5 ते 7 हजार पोरांसोबतच तुमचं कॉम्पिटिशन. त्यामुळे पोरं किती आहेत, किती गर्दी आहे, किती कॉम्पिटिशन आहे, ह्याच्याशी लक्ष देऊ नका.
मला फक्त एक पोस्ट पाहिजे, मी एक पोस्टसाठी संघर्ष करतोय आणि मला एक पोस्ट मला मिळवायची आणि मला रोज अभ्यास करायचा, कन्सिस्टन्सी. ओके, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची. आणि तुम्ही रोज जर एकच गोष्ट करायला लागला, रोजच अभ्यास करायला लागला, तर तुमचा काय वाढेल? कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. कारण ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची. जोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही. त्यामुळे कॉन्फिडन्स खूप गरजेचं आहे. त्यानंतर 6वी गोष्ट आहे सेल्फ डिसिप्लिन. म्हणजे मग अशा आपण वेळेच्या व्यवस्थापनामध्ये बघितलं, सेल्फ डिसिप्लिन हे खूप गरजेचं. मला कुणी काही सांगायला नको, तू असंच कर तसंच कर, तुम्ही तुमचं करायचं. ओके, कारण मला असं वाटतं की मोटिवेशन पेक्षा सेल्फ डिसिप्लिन खूप वर्क करतं. येते लक्षात? म्हणजे डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. आणि मग सेल्फ मोटिवेशन पण म्हणजे मला कुणी काही सांगायची गरज नाहीये, मला कुणी मोटिवेटेड करायची गरज नाही. काय काय आता मुलं बघतो ना, लायब्ररीत आल्याला एक कुठल्या तरी अधिकाराचा व्हिडिओ बघतात, परत दुपारी एका कुठल्या तरी अधिकाराचा व्हिडिओ बघतात, परत तेवढं मोटिवेशन घेतात, परत तिसऱ्या एक व्हिडिओ रात्री बघतात. म्हणजे सतत सतत कुणाचं तरी ऐकायचं. पण मला असं वाटतं की तुम्ही कुणाचंही ऐकू नका. मी तर म्हणेन माझंही ऐकू नका. फक्त मी तुम्हाला एक मार्ग देते, अजिबात मोटिवेट वगैरे काही करत नाहीये. आणि तुमची स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवा. तुम्ही स्वतःमध्ये कसं परिपूर्ण होणार प्रत्येक बाबतीत तेवढं फक्त बघा. म्हणजे ह्याचा त्याचा ऐकून ह्याला त्याला फॉलो करून हे ना ते काही होणार नाही. ती एक वेगळी व्यक्ती आहे, त्याची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, त्याची ग्रास्पिंग पॉवर वेगळी आहे, त्याची मेमरी वेगळी आहे, त्याचं वातावरण, त्याचं बॅकग्राऊंड, त्याची फॅमिली, त्याचं सगळं हे त्याचं सगळं वेगळं आहे. आणि तुम्ही जर त्याचं ऐकून जर तसं आपण करायला लागलो तर ते शक्य होणार नाही. बरोबर आहे. आता माझी स्वतःची एक कंपनी, आता म्हणजे माझ्या प्रमाणे मी स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे. मी जर उगाच मोठ्या मोठ्या फाल्गुनी पाठक आणि इंद्रानुई मॅडमला त्यांचे व्हिडिओ ऐकून त्यांच्यासारखी जर स्ट्रॅटेजी बनवायला लागली तर मला शक्य नाही ना. ते आय मध्ये शिकलेले आहेत, आपण झेडपीच्या शाळेत शिकलोय, आपलं घरचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, आपलं सगळंच वेगळं आहे. आणि त्यांची स्ट्रॅटेजी आपण वापरून कसं आपण महिला उद्योजक आणि अंतरप्रेन्योर आपण धरणार. त्यामुळं आपली स्ट्रॅटेजी ही आपल्या याच्याप्रमाणे बनवली पाहिजे. मग त्यासाठी स्वतःला एक प्रश्न विचारायचा, हू एम आय, मी कोण आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही लवकरात लवकर शोधलं तर तुमच्या इतका सुखी माणूस दुसरा कोणी नाही. येते लक्षात? हे आधी शोधा की मला हे करायचंच आहे, मला नेमकी काय करायचं, माझ्या जगण्याचा उद्देश काय. आता आपण मी कोण ह्याचं उत्तर म्हणजे बाहेरून नाही शोधायचे, मी भाग्यश्री वाटारे आहे, मी ट्रेनर आहे, मी बहीण आहे, मी मुलगी आहे, असं नाही. माझ्या आतमध्ये काय आहे, मी त्या आतमधल्या माझ्या शक्तीचा उपयोग करून माझ्या आयुष्यासाठी मला काय घडवायचं ते म्हणजे मी आहे. हे तुम्हाला आधी सजगपणे ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे कोणाचे मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे ऐकून आपलं काहीतरी भलं होईल असं शक्य नाही. येते लक्षात? त्यामुळं ते फक्त पेन किलरच्या गोळीसारखं असणार आहे. म्हणजे आता माझं डोकं दुखते, मी पेन किलरची गोळी घेतली आणि परत माझं डोकं दुखायला स्टार्ट, म्हणजे तेवढीच पॉवर आहे. तसं आहे ते. पण त्यामुळे तुम्ही आतून सेल्फ मोटिवेटेड राहा आणि मला हे करायचं. ओके, तर सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ मोटिवेशन, सेल्फ अवेअरनेस, स्वतःबद्दल जागरूकता हे पण खूप गरजेचं आहे. ओके, सेल्फ अनालिसिस, स्वतःचा स्वॉट अनालिसिस करा. स्ट्रेंथ माझ्या काय आहेत, विकनेसेस काय आहेत, मग त्या आहे त्या स्ट्रेंथचा वापर करून विकनेसेस वरती मात करून माझ्यासाठी कुठल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, मग त्यासाठी येणारे थ्रेड्स कुठले कुठले आहेत ते पण आधीच मी आयडेंटिफाय केले तर मला सोपं जाणार आहे. तुम्ही आता जेव्हा ह्या परीक्षेचा अभ्यास करणार आहे म्हणतात त्यावेळेस तुम्ही स्वतःचं स्वॉट अनालिसिस केलंच पाहिजे. ओके, स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे, सेल्फ अनालिसिस केलं पाहिजे, तुम्ही सेल्फ स्टडी केला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतः अभ्यास करणार, आता कसं आहे फक्त नोट्स किंवा व्हिडिओज ऐकून आपण पास होणार, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आयोग काय विचारणार आहे ना ते कळणं म्हणजे सेल्फ स्टडी करणं. म्हणजे स्वतःच प्रश्न तयार करायचे, त्याची उत्तर आपण स्वतः शोधायची. आता आपल्याला सगळ्यात जास्त मदत करणार आहे ते म्हणजे आपले पीवायक्यू. आपल्याला ते बायबल सारखं मदत करते, भगवद्गीतेसारखी मदत. ओके, आता तुम्ही जेव्हा पीवायक्यू बघता तर तुम्ही जी परीक्षा देणार आहे त्या परीक्षेचा सिलेबस बद्दल मला एवढं काही डीप मध्ये माहित नाहीये, पण जी तुम्ही परीक्षा देणार आहे त्या परीक्षेचे आतापर्यंतचे झालेले प्रश्न, सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अनालिसिस करायची. मग त्याच्यामध्ये एक प्रश्न तुम्ही जेव्हा अनालिसिस करता त्या प्रश्नातल्या प्रत्येक शब्दावरून तुम्ही एक प्रश्न तयार, प्रत्येक पर्यायावरून तुम्ही 1-2 प्रश्न तयार करू शकता. म्हणजे मी तर तुम्हाला सांगेल तुम्ही जेव्हा अनालिसिस करता ना त्यावेळेस तुम्हाला एका प्रश्नावरून 10 प्रश्न तयार करता येतात, त्याला खरे अनालिसिस.
म्हणजे तुम्ही जर 10 प्रश्न तयार करत असाल, त्याची उत्तरं तुम्ही स्वतः शोधत असाल, तर तुम्हाला कळेल की आयोग ह्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो, म्हणजे तो तुमचा खरा अभ्यास. त्यामुळे पीवायक्यू वरती खूप फोकस करा आणि पीवायक्यू करता करताच तुम्ही जर त्या कन्सेप्ट क्लिअर केल्या तर तुम्हाला अजून सोपं जाणार आहे. ओके, म्हणजे बघा, कुठली परीक्षा पास होणं किंवा लाईफला खूप चांगलं जगणं म्हणजे हे कुठलंही रॉकेट सायन्स नाहीये, किंवा रोज आपल्याला काहीतरी असा प्रयोग करायचा नाहीये ना की एसपीएल एसपीएस4 एकत्र करून असा काही कुठला प्रयोग करायचा. आपल्याला फक्त काय की फोकस राहायचे. फोकस राहणं म्हणजे काय, अनावश्यक गोष्टी टाळणे, अनावश्यक गोष्टी सोडून देणे आणि जे करायचे त्याच्यावरतीच फोकस राहणे. मग मला सांगा, तुम्हाला स्ट्रेस येईल का? आता आपण काय करतो माहिती का, स्ट्रेस येतो का, टेन्शन येतं का? अनवॉन्टेड गोष्टींवरती विचार केल्यामुळे आपल्याला स्ट्रेस आणि टेन्शन येतं. मला तर हे खूप कळलंय. मी पण आधी खूप रडकी, सगळ्या जगाचं टेन्शन माझ्यावरतीच का आहे, असं म्हणजे सगळ्या जगाचं टेन्शन मलाच आहे, म्हणजे मी अशी होते. पण जसं मी विपश्यना करायला लागली तसं मला खूप क्लॅरिटी आली. म्हणजे मला असं वाटलं की हे माझ्याच विचारात आहे ना, म्हणजे टेन्शन काय आहे, मी विचार तसा केलाय म्हणून मला टेन्शन आले. येते लक्षात? म्हणजे समोरचा कोणी तर तुम्हाला काय बोललाय, तो बोललाय ना. मी जर त्याचा विचार नाही केला तर मला टेन्शन येणार नाही. म्हणजे आपल्याला आपल्या विचारांवरती एवढी क्लॅरिटी आली पाहिजे. आणि समजा काही निगेटिव्ह विचार आला तर आपल्याला तो सतत समोर दिसला पाहिजे आणि लगेच आपल्याला तिथे स्वतःला इन्स्ट्रक्शन देऊन थांबवता आली पाहिजे की हा विचार माझ्यासाठी चुकीचा आहे आणि तो विचार मी आता लगेच थांबवला पाहिजे. म्हणजे एवढी क्लॅरिटी. मग मला सांगा, तुम्ही जर तुम्हाला जे हवाय तेवढ्याच गोष्टीवरती फोकस राहिला, टाइम मॅनेजमेंट केलं, 4 स्टेप तुम्ही फॉलो केल्या, तर तुमचा वेळ मॅनेजमेंट होईल आणि स्ट्रेस कधीच येणार नाही. येते लक्षात? मग आता आपल्याला स्ट्रेस का येतो, कारण आपण ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या गोष्टीवरती आपण फोकस, किंवा ज्या गोष्टी नाहीत त्याचं खूप टेन्शन येतं. आता तुम्ही आधी तर हे मनातून काढून टाका, माझं काय होईल, माझं हे जे दोन आहेत ना, खूप आपल्याला आपली अर्धी एनर्जीज डाऊन करतात. असं नाहीये, प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल थोडा विचार करा की मी जितकं करणार आहे तेवढंच माझं होणार आहे. बरोबर आहे ना? तुम्ही आज 24 तासात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय केलंय त्याच्यानुसार तुमचं भविष्य ठरणार ना. म्हणजे मग काय होईल आणि कसं होईल आणि उगाच असले प्रश्न, म्हणजे काहीच न करता असले प्रश्न विचारणं स्वतःलाच म्हणजे किती स्वतःवरती चालणी आहे की नाही. त्यापेक्षा मी असं म्हणेन की असं ठरवा की मी जेवढं करणार आहे माझ्यासोबत माझं आयुष्याचं तेवढंच. असं ठरवूया की आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय केलं, आणि मग प्रत्येक सेकंदाच्या बाबतीत, प्रत्येक कृतीच्या बाबतीत, प्रत्येक विचाराच्या बाबतीत आपण सतत पाहिजे मी काय विचार करतोय, मी काय कृती करतोय, मी माझा आत्ताचा सेकंद, आत्ताचा मिनिट कशासाठी वापर करतोय. दॅट्स इट. एवढी क्लॅरिटी आली, तुमचं ध्येय पूर्ण होणार आहे. तुम्हाला जे पाहिजे ते साध्य करता येणार आहे. येते लक्षात? आणि बघा, आधी आपल्याला स्वतःला स्टेबल करणं खूप गरजेचं. आपण काय करतो, हे 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 असं खूप गोष्टीमध्ये वेळ देत असतो, पण ते वेळ देऊन उपयोग नाही. आपल्याला आधी स्वतःला प्रत्येक बाबतीत, म्हणजे मनाने, आर्थिक बाबतीत, आपल्या गोलच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत स्टेबल करणं खूप गरजेचं. त्यामुळे तुम्ही सगळा फोकस आता स्वतःवरती करा. आणि जे तुम्ही आता आपले सगळे सहप्रवासी आहेत ना, घरचे, अजून बाहेरचे मित्र, हे सगळे आपले सहप्रवासी, ते आपल्यासोबत कधी असणार ते पण तुम्हाला सांगा. जेव्हा तुम्ही स्वतः स्टेबल असाल तेव्हा. लोकांना डिप्रेशन मधली माणसं आवडत नाहीत, लोकांना रडकी माणसं आवडत नाहीत, लोकांना गोल नसलेली माणसं आवडत नाहीत, लोकांना त्याच्याकडे काहीच नॉलेज, पैसा, स्किल असणारी लोकही आवडत नाहीत, घरच्यांना सुद्धा आणि बाहेरच्यांना सुद्धा. त्यामुळे तुम्ही ठरवा की आपल्याला काय बनायचं, आपल्याला स्वतःला कसं घडवायचं. तुम्ही जर ह्याच्यात असेल, त्याच्यामध्ये जर वेळ देऊन स्वतःचं नुकसान करून घेणार असाल तर तुम्ही स्वतःवरती खूप अन्याय करता. त्यामुळे तुम्ही स्वतःला आधी स्टेबल ठेवा प्रत्येक बाबतीत. ओके, मग तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट पण जमेल आणि तुम्हाला टाइम मॅनेजमेंट. लगेच घ्यायचे, झाला का पेपर? 15 मिनिटं, 10-15 मिनिटं, 11:15 लागेल. तर ह्या वेळी तुम्ही स्वतःला एकदम सॉर्टेड ठेवा आणि त्या पद्धतीने. ओके, तुम्हाला कुठल्याही मोटिवेशनची कुणाची गरज पडणार नाही.
आणि शक्यतो स्वतःला, म्हणजे गौतम बुद्ध म्हणतात ना, अत्तदीप भव स्वयंदीप भव, म्हणजे ते तुमच्या आत आहे, बाहेर तुम्ही ह्याच्या त्याच्यामध्ये शोधायला जाऊ नका. आणि तुमच्या आतमध्ये तुम्हाला एकदा दिसलं कसं घडवायचं, आता चुकीचं जे आहे ते सोडून द्यायचं आणि जे चांगलं आहे तेवढंच करायचं, म्हणजे आपल्याला स्वतः स्वयंदीप होता येईल ना. आणि एवढं कळलं तरी आपल्याला जे पाहिजे ते तुम्ही आयुष्यात अचीव करू शकता, एवढंच मी तुम्हाला सांगते. ओके, तर मोटिवेशन वगैरे अजिबात नाही, फक्त काय करायचं हे तुम्हाला मी सांगितलं. त्यामुळे आज कागद पेन घेऊन बसा, लिहा, एक माइंड मॅप तयार करा, तुमचं गोल सेट करा, त्याच्यासाठीचा ऍक्शन प्लॅन तयार करा. आता परीक्षा पास व्हायचे हे गोल आहे, त्यासाठी ऍक्शन प्लॅन किती महिने आहेत, किती वेळ आहे, त्याप्रमाणे मला ह्याप्रमाणे एवढ्या एवढ्या बैठका करायच्या, रोज एवढा एवढा वेळ द्यायचा, ह्या वेळ ह्या विषयाला मला प्रायोरिटी द्यायची, त्याप्रमाणे एक ऍक्शन प्लॅन बनवा आणि आजपासून कामाला लागा. आणि फक्त फोकस, गोल तेवढंच मला ते पूर्ण करायचे, पूर्ण सगळं 100% लक्ष तुमच्या गोलवरती ठेवा. हे बाकीचे जे बॅरियर्स आहेत, बाकीचे जे लोक आहेत, त्यांना पूर्णपणे इग्नोर करा आणि फक्त फोकस तुमच्या गोलवरती ठेवा. एवढंच करा, तुम्ही पास होऊन. ओके, तर परत मला अनालिसिस आहे फिजिक्सचं, तर आपण थांबूया. येस मॅडम, तर ऋषिकेश सर वाइंड अप करतील. येस, प्रश्न असतील तर हा घेऊ आपण. काही प्रश्न असतील तर आपण 1-2-5 मिनिटात घेऊया मॅडम. येस, ज्यांना प्रश्न आहे त्यांनी फक्त हँड रेज करा, मी त्यांना लगेच अलो करतो. येस, अलो केलंय, हँड रेज ज्यांनी केलंय त्यांना अलो केलंय, बोलू शकतात. लवकरात लवकर बोला, मॅडमला जायचंय. मॅडम, माझाच एक प्रश्न आहे की आता काय होतं विद्यार्थ्यांना, आता परीक्षा जे टीसीएसचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये हो 5 हो पॅटर्न आले आणि त्याच्यामध्ये 18 मिनिटासाठी 20 प्रश्न आहेत. तर बऱ्याच वेळा ओके. काय होतं विद्यार्थ्यांचं एका प्रश्नामध्ये ते अडकून जातात किंवा मग ते 18 मिनिट संपून जातात आणि प्रश्न सोडवणं होत नाही. तर हे किंवा हार्ड क्वेश्चन असतात की स्किप कसे करायचे, ही पण आपल्याला एक टेक्निकच आहे. ही कशी हे करायची, कसं हँडल करायचं एक्झाम बघा, मध्ये गोष्टी. जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये असता, तिथं फक्त टाइम मॅनेजमेंटला महत्व असते आणि तुमच्या माइंडसेटला महत्व असते. तुम्ही जर मनाने स्टेबल राहिला तर तुम्हाला प्रश्न वाचायला, समजून घ्यायला ते जमणार आहे. आणि मेडिटेशन करायला लागल्यावरती क्लॅरिटी येणार आहे, ग्रास्पिंग पॉवर वाढणार आहे, हे सगळं आहे. ओके, तर त्यावेळेस तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये माइंडनी खूप स्टेबल राहावं लागेल आणि आकलन शक्ती तुमची मेडिटेशननी वाढणार आहे, हे मी तुम्हाला शुअरली सांगू शकते. त्यामुळे तिथं जरी कठीण प्रश्न असले किंवा लेंदी प्रश्न असले तरी सुद्धा ते तुम्ही सोडवणार. आणि मग तुम्ही असे ABCD असे 4 हे करा जेव्हा तुम्ही त्या परीक्षा हॉलमध्ये जाता. आणि जे प्रश्न सोपे आहेत ते प्रश्न तुम्ही आधी सोडवा, मी असं म्हणेन, म्हणजे आपल्याला टाइम मॅनेजमेंट जमेल. आणि जे प्रश्न अवघड आहेत मग ते तुम्ही नंतर सोडवा. म्हणजे आता समजा एक सोपा प्रश्न आहे तर त्याला 1 मिनिटाची गरज नाही, तर तुम्ही अर्ध्या मिनिटात पण सोडवू शकता. म्हणजे तो अर्धा मिनिट ज्या अवघड प्रश्नासाठी शिल्लक राहील. त्यामुळे सोपे प्रश्न आधी सोडवायचे आणि अवघड प्रश्न नंतर सोडवायचे. पण तिथे तुम्हाला मी सांगेल परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला स्टेबल असणं, पॅनिक न होता स्टेबल राहणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, परीक्षेचा पेपर आपण बघताना अवघड प्रश्न जरा दिसले आपल्याला, लेंथी प्रश्न, तर आपण पूर्ण लगेच व्हायबल होतो, अस्थिर होतो. तर अस्थिर न होता आपल्याला तिथं स्टेबल राहून तो पेपर पूर्णपणे सोडवायचा. आणि जे सोपे प्रश्न आहेत ते आधी सोडवा असं मी सांगते. आणि मॅडम, आता जे टेस्ट सिरीज आपण विद्यार्थ्यांना देतो, मी काही अनालिसिस केले, विद्यार्थी काय करतात, हा, उगाच म्हणजे प्रश्न सोडवायचे म्हणून सोडवतात. त्यांना वाटतं की टेस्ट सिरीज मधलं काहीतरी, टेस्ट सिरीज सोडवण्यामागचं हे काय असतं, अर्थ काय असतो, ते एकदम व्यवस्थित सांगा की. बघा, मी तुम्हाला सांगेन टेस्ट सिरीजचं महत्व खूप आहे, अनालिसिसचं महत्व खूप आहे. कारण तुम्ही जर नुसतंच वाचताय, तुम्हाला असं वाटतं की माझा सगळा अभ्यास झालाय, मी सगळ्या कन्सेप्ट माझ्या क्लिअर आहे, मी भरपूर वाचलंय, अभ्यास झालाय. पण मी तर असं म्हणेल की तुम्ही रोज 50% वेळ MCQ साठी दिला पाहिजे. कारण जेवढे तुमच्या हाताखालून प्रश्न जातील तेवढा तुमचा सराव होणार आहे. नाहीतर काय होईल, फक्त तुम्ही अभ्यास केला आणि प्रश्न कुठलेच बघितले नाहीत, प्रश्न अनालिसिस केले नाहीत, तर तुम्हाला तो प्रश्न व्यवस्थित सोडवता येणार नाही. कारण तुमची थॉट प्रोसेसच तशी बनलेली नसते. तुमचं काय बघा, अभ्यास करणं आणि प्रश्न सोडवणं ही ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळे.
अभ्यास करताना फक्त आपण काय करतो, असं सलग असं वाचत जातो. पण जेव्हा आपण जास्तीत जास्त एमसीक्यू सोडवू त्यावेळेस आपली तशी थॉट प्रोसेस होते की ह्या प्रश्नाला कसा विचार करायचा, कसं डोकं लावायचं. त्यामुळे टेस्ट सिरीज ह्या सोडवणं खूप गरजेचं आहे, त्याचे अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला म्हणलं ना मग अशी प्रत्येक शब्दावरून प्रश्न बनवायचे तुम्हाला. अनालिसिस म्हणजे 4 पर्यायावरून तुम्हाला प्रश्न बनवायचे, म्हणजे एका प्रश्नावरून तुम्हाला अनालिसिस करताना 8 ते 10 प्रश्न स्वतः बनवायचे. म्हणजे स्वतःच प्रश्न बनवणे, स्वतःच त्याचं उत्तर शोधणे म्हणजेच काय आहे, अनालिसिस आहे. त्यामुळे तुम्ही सोडवायचं म्हणून अजिबात सोडू नका. टेस्ट मधला प्रत्येक प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा. आणि तुम्ही जेवढं रोज, मी तर म्हणेन तुम्ही 50% वाचा, 50% क्वेश्चन, तरच तुमचा फायदा होणार आहे. तरच तुम्हाला ते एक्झाम हॉलमध्ये तुमचं डोकं बरोबर चालणार आहे, तुम्हाला बरोबर तिथे लॉजिक लावता येणार आहे, तुम्हाला पटपट प्रश्न पण सोडवता येणार आहे. हे म्हणजे रंगीत तालीम आहे. विराट कोहली काय एकदमच मैदानावर जाऊन सिक्सर मारत नाहीये, तो रोज प्रॅक्टिस करतोय. म्हणून जेव्हा मॅच आहे ना त्यावेळेस तो चांगली बॅटिंग करू शकतो. आपल्याला विराट कोहली सारखंच करायचंय. रोज हे आपण क्वेश्चन सोडवणं म्हणजे रोज प्रॅक्टिस आहे आपली. मगच तुम्ही त्या परीक्षा हॉलमध्ये चांगले सिक्सर मारणारे, चांगली बॅटिंग करू शकता. हे लोक आपल्याला वाटते विराट कोहली जेव्हा मॅच आहे तेव्हाच मैदानावर, नाही नाही, ते रोज 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 खेळतोय, तो रोज प्रॅक्टिस करतोय. जे गाणी म्हणतात प्लेबॅक सिंगर, ते काही एकदमच कुठलं तर सिनेमातलं गाणं आलंय आणि रोजच त्याला म्हणजे तिथं जाऊनच डिरेक्टली गाणं म्हणायला लागले, असं नाही. ते रोज करतात, रोज रियाज करतात, रोज जातात. आता मी ट्रेनर आहे, आता मला रोज अभ्यास करावा लागतो. असं नाही की मला कुठलं तरी एक सेशन आलंय मी तिथं जाऊन डिरेक्टली बोलते, नाही. मला रोज खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला, रोज वेगवेगळ्या लोकांना भेटते. म्हणजे आपलं हे रोजची प्रोसेस आहे ही. त्यामुळे तुम्ही परीक्षा पास होईपर्यंत रोज प्रश्न सोडवायचेच आहेत. तुम्ही जोपर्यंत एमसीक्यू आणि पीवायक्यू जास्तीत जास्त सोडवत नाही तोपर्यंत तुमची पास होण्याची शक्यता वाढणार. त्यामुळे अजिबात स्किप करू नका, नुसतं सुगच करायचं म्हणून करू नका. ही सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. कुणाचा प्रश्न आहे? प्रश्न आहे सर का? क्वेश्चन होता मॅडम, एक क्वेश्चन आहे. समजा आपण आपलं गोल सेट केलंय, आपण त्याच्यावर काम पण करतोय, पण त्याच्यामध्ये जे येणारे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, कुठले पण असतील, फॅमिलीचे म्हणा किंवा आपलं दुसरे डिस्ट्रॅक्शन्स छोटे मोठे किंवा सोशल मीडिया म्हणा, त्याच्यासोबत कसं डील करता येईल याच्यावरती थोडंसं सांगा आम्हाला. बघा, डिस्ट्रॅक्शन आता खूप आहेत. आता आपल्याला सतत मोबाईल आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत असतो. आता तिथंच तर तुमची परीक्षा ना खरी. सेल्फ कंट्रोल म्हणजे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, फॅमिली असेल, मोबाईल असेल, सोशल मीडिया असेल, तुम्हाला स्वतःला ठरवायचंय की मला कुठल्याही गोष्टीमध्ये डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही. तिथं तुम्हाला सेल्फ कंट्रोल आणायचं. आता तुम्ही नाहीतर सोशल मीडियावरती गेला, किती वेळ तुम्ही स्क्रोल करत बसताय, तिथं 2-4 तास चाललेत, ते अजिबात तुमच्यासाठी चांगलं नाही. मग तिथं तुमचा सेल्फ कंट्रोल पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की रोज मेडिटेशन करा. तुम्ही खूप सजग व्हाल, तुम्ही खूप फोकस व्हाल, क्लॅरिटी तुम्हाला येईल. आणि तुम्हाला माइंड, मला सांगा ना, मेडिटेशन म्हणजे काय? माइंडला कंट्रोल करा. माइंड आता आपलं कंट्रोल नाहीये, म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींसोबत डील करता. तुम्ही ठरवा ना, मी एवढ्या वेळातच इंटरनेट ऑन करणार, परत मी अभ्यास करताना मी ऑफ करणार. हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि हे तुम्हाला फक्त आणि फक्त मेडिटेशनमुळे समजतं. मी सरांना एक लिंक पाठवते, ते तुम्ही रोज लावून ठेवायची आणि मेडिटेशन, तुम्हाला खूप क्लॅरिटी येईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सॉर्टेड राहता येईल आणि तुम्हाला कुठलंही डिस्ट्रॅक्शन तुम्हाला अट्रॅक्ट करू शकणार नाही आणि तुमचा वेळ घेऊ शकणार. आणि फॅमिली जे आहे आता ते आपल्याला काही सोडत नाहीत, ते लक्षात. त्यामुळे थोडंसं ते जरी डिस्ट्रॅक्शन असलं ना तरी त्यांना थोडा वेळ थोडंसं सांगा, समजून सांगा की आता माझं हे गोल आहे, ह्या गोलसाठी मी काम करतोय आणि हे गोल मला अचीव्ह करायचंय. त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून थोडा वेळ मागून घ्या, त्यांच्याशी व्यवस्थित कम्युनिकेट करा, येते लक्षात. आणि कसं असतं बघा, प्रत्येकाच्या घरचे काही ऐकणारेच नसतात, येते लक्षात. म्हणजे काही आपला खरा संघर्ष तर आधी आपल्या घरापासून सुरू होतो, आपल्याला जर काय करायचं असेल. त्यामुळे ते होणारच आहे, त्याला इतकं महत्व द्यायची गरज नाही. तिथल्या तिथं गोष्टी सोडून द्या, परत बॅक टू वर्क, बॅक टू गोल, हे आपण करायचं. म्हणजे डिस्ट्रॅक्शन्सला आपल्याला अजिबात प्रायोरिटी द्यायची नाही. ओके, थँक्यू. रोज मेडिटेशन करा गोविंद सर, तुम्हाला खूप क्लॅरिटी येईल आणि डिस्ट्रॅक्शन पासून तुम्ही पूर्णपणे दूर व्हाल आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी पण वाढेल. थँक्यू मॅम. महिला
आहेत आपल्या एखादा कुणाचा प्रश्न आहे का, तुम्ही बिंदास विचारा मॅडमला. मॅडम खूप चांगल्या मेंटॉर आहेत त्या बाबतीत. एक घरगुती काही प्रॉब्लेम किंवा कुठल्याही तुम्हाला अडचण असेल तर 100% विचारू शकता. आता किती जण आहेत लाईव्ह? आता मॅडम 142 आहेत, 155 होते. बर बर बर. कल्पेश सर तुमचं ऑलो केले, तुम्हाला तुम्ही हँड रेस केला होता. बोला बोला, कोणी पण मुलींनी. ज्योती मॅडम, सोनाली मॅडम, काय बोलायचं ते बोला. मॅडमला विचारा प्रश्न, 100% त्यांना जायचंय सेशनला. ओके, बोला. रेवती मॅडम, काय प्रश्न आहे? हॅलो. येस येस, हा बोला. मॅडम, मी अभ्यास पण करते, एमसीक्यू पण सोडवते, आणि जेव्हा मी म्हणजे अभ्यास करत असते घरी, तेव्हा मॉक टेस्ट देते, तेव्हा माझे मार्क्स पण येतात. पण जशी मी एक्झाम हॉलमध्ये जाते तशी मला तिथं मार्क्स येत नाही, किंवा मग घाबरल्यासारखं होते किंवा पॅनिक होते. तर याच्यासाठी काय केलं पाहिजे? आता तो तुमचा विचार आहे मॅम. तुम्ही इथं घरात चांगली प्रॅक्टिस करताय, कारण इथं तुम्ही स्वतःला कम्फर्ट वातावरणामध्ये स्वतःला कम्फर्ट करताय, आणि परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर तुम्ही स्वतःलाच खूप अनकम्फर्टेबल फील करताय. मग ते थोडंसं करणं सोडा. आता ते सुद्धा कुठे माहितीये का, तुमच्या विचारातच. तुम्ही विचार तसा करताय की मला इथं गेल्यावर घाबरल्यासारखं होतंय, मला परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर टेन्शन येते. मग ते टेन्शन आलं की आपण अभ्यास केलाय, किती एमसीक्यू सोडवले, डझंट मॅटर, सगळंच ब्लँक होणार आहे. इथं तुम्ही गेल्यानंतर जर टेन्शन येते असं तुम्हाला फील होत असेल, किंवा तसं तुम्ही फील करत असाल, तर तुम्ही घरात किती प्रश्न सोडवलेत, किती अभ्यास केलाय, ते पूर्ण तिथे जाऊन ब्लँक होणार आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा असतो. म्हणून तुम्हाला सांगते की मेडिटेशन करा, मनाला स्टेबल ठेवा. मनाला एकदा आपण स्टेबल ठेवलं ना, तुम्ही प्रॅक्टिकली विचार कराल ना. येते का लक्षात? तुम्ही असं स्वतःला अनकम्फर्टेबल, घाबरल्यासारखं किंवा असं चुकीचं का फील करा? तुम्ही जसं घरात आहे तसं तिथं बाहेर पण असाल. आता समजा मी 100 लोकांसमोर बोलते, तेवढाच कॉन्फिडन्स. हा, आता मग समजा समोर 10,000 लोक बसून, तर तिथं मला घाबरण्याची काहीच गरज नाही ना. आहे ती तर कोण आहे आतमध्ये माझ्या? तीच व्यक्ती की जी 10 लोकांसमोर पण बोलते, 100 लोकांसमोर पण बोलते. मग आपल्याला तिथं स्थळ बदललं, लोक बदलली म्हणून घाबरायची काही गरज आहे का माणसं? कारण आपल्या आतमध्ये आपण स्टेबल आहे, तीच व्यक्ती आहोत की जी व्यक्ती घरात खूप चांगली एमसीक्यू सोडवते, सगळे प्रश्न बरोबर आहे. तीच व्यक्ती परीक्षा हॉलमध्ये पण गेली ना. पण तिथं काय होते, ती व्यक्ती मनाने वेगळा विचार करते, मनाने घाबरणारा विचार करते. म्हणून तिथं काय होते, आपल्याला कन्फ्युजन होते, आपल्याला मार्क कमी होते. म्हणून मग अशी सांगितले की परीक्षेच्या हॉलमध्ये माइंडसेट आणि तुमचा टाइम मॅनेजमेंट, ह्या दोनच गोष्टी तुम्हाला मदत. त्यामुळे मॅम तुम्ही असा विचार करू नका, घरात जे चांगले प्रश्न सोडवणारी व्यक्ती तुम्हीच आहात, आणि परीक्षेला तिथं परीक्षा हॉल म्हणजे एक्झाम सेंटरवरती परीक्षा हॉलमध्ये त्या नंबरवरती बेंचवरती बसणारी व्यक्ती तुम्हीच आहात, जी घरामध्ये चांगले प्रश्न सोडवायचे. त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये अजिबात स्वतःला डिस्टर्ब करून घेऊ नका. तेवढ्याच कॉन्फिडन्सनी तिथेही स्वतःला घेऊन जा, आणि जसं घरात प्रश्न सोडवत होते तिथे तसेच प्रश्न सोडवा. त्याच माइंडसेटनी, त्याच कॉन्फिडन्सनी तिथं तुम्ही जा, आणि बरोबर छान प्रश्न तुम्ही सोडवाल. त्यामुळे मला तिथं जाऊन काहीतरी घाबरल्यासारखं होते हा विचार तुमचा आहे, तो आधी तुम्ही काढून टाका. ओके. आणि तसं होत असेल तर तुम्ही आधी आदल्या दिवशी एक्झाम सेंटरवरती जाऊन पण या, जिथं कुठे एक्झाम सेंटर असेल, म्हणजे थोडं तुम्हाला कम्फर्ट होईल. आपल्या विचारातच आहे बघा सगळं, आपण कसं विचार करतोय तसं आपलं होणार आहे. कॉन्फिडंटली विचार करा, काहीच प्रॉब्लेम कुठेच येणार नाही. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तिथेही काही प्रॉब्लेम येणार. येस, थँक्यू व्हेरी मच मॅम. मॅडमने खूप येस क्लॅरिटी ऑफ थॉट कशी असावी आणि आपण विचार कसा केला पाहिजे, स्टेबल कसं असलं पाहिजे, याबद्दल खूप अतिशय सूक्ष्म त्यांनी सूक्ष्म पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यांना खूप अनुभव आहे मॅडमला, आणि मॅडम अनेक अधिकाऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करत असतात. तर आता आजच्या लेक्चर मधून खूप मुलांना मॅडम प्रेरणा तर मिळालीच, पण खरोखर मोटिवेशन काय असतं आणि विचार कसा केला पाहिजे याबद्दल सुद्धा खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना माहिती मिळाली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, आणि तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला मॅडम, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आपण फार्मा सोल्युशन अकॅडमीवरती जे काही ड्रग इन्स्पेक्टर DMAR चे बॅचेस आता सुरू आहेत मॅडम, तर
त्यासाठी पण विद्यार्थी खूप सिरियसली अभ्यास करतायत. टेस्ट सिरीज वगैरे पण चांगल्या पद्धतीने इथून पुढे सोडवतील. त्या मुलांचं टेन्शन कमी व्हावं आणि त्यांना व्यवस्थित म्हणजे त्यांना यश मिळावं यासाठी आपण हा सेशन खूप चांगल्या पद्धतीने त्यांना नक्कीच उपयोगी होईल. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर दिस व्हॅल्युएबल टाइम मॅम. येस, थँक्यू. थँक्यू मॅम. व्हेरी नाईस सेशन मॅम. ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट सगळ्यांना. सेशन कसं सगळ्यांना ऑल दी बेस्ट. सगळे थॉट्स वगैरे कोणी क्लिअर बोलणार झाले आहे मॅम का? सगळं म्हणजे नाही मॅम. हर्षल सर परत बोला. मॅम सेशन खूप खूप छान होतं सेशन. आपले जे डाऊट्स वगैरे होते सगळे क्लिअर झाले पूर्ण. म्हणजे क्लिअरिटी मिळाली की कसं करायला पाहिजे स्टडी वगैरे, त्याच्या म्हणजे एक्झाम हॉल मध्ये पण कसं प्रिपेअर व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल. आज कागद पेन घेऊन बसा आणि स्वतःला एकदा ऑब्झर्व करा आतमध्ये काय करतोय, कुठे वेळ जातोय, डूज डोंट्स लिहून काढा आणि एक ऍक्शन प्लॅन बनवा. आता एक्झाम कधी आहे तुमची? आता 18 ऑगस्टचे 30 सप्टेंबरच्या दरम्यान यांची एक परीक्षा होईल मॅडम. आणि ड्रग इन्स्पेक्टरची 2 महिन्यात, 2-2.5 महिन्यात ऑक्टोबरमध्ये. ओके. म्हणजे अजून तुम्हाला 18 ऑगस्ट म्हणजे थोडेच दिवस राहिले. 18 ते 30 मध्ये असं 1 महिना अजून आहे. त्यामुळे थोडंसं त्या 30 दिवसामध्ये एकदम फोकस्ड राहून कसं करता येईल, 24 तासाचा प्रत्येक सेकंद कसा स्वतःसाठी वापरतील तेवढ्यावरती जरा काम. ओके. आणि हीच आपल्या आयुष्यातली खूप महत्वाची वेळ असेल. आपण एकदा सगळं काही मिळवलं ना, सगळे बरोबर आपले मागे येतात. त्यामुळे आता फक्त स्वतःसाठी वेळ द्या, हेच सांगेल. येस मॅडम. येस, थँक्यू मॅडम. येस मॅम. येस, थँक्यू मॅम. थँक्यू सो मच.